नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, निवडणूक आयोगाची मागणी. या मागणीवर उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. आमदार सतेज पाटील हे महाराष्ट्रातलं एक आश्वासक नेतृत्व, कोल्हापूरकरांनी त्यांना साथ द्यावी. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमधून आवाहन. कोल्हापूर अँटी करप्शनच्या डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या 4 चाकीला कर्नाटकातील चित्रदुर्ग जवळ भीषण अपघात. अपघातात पाटील यांच्यासह 3 जण जखमी, तर पाटील यांच्या आई आणि चालकाचा मात्र मृत्यू. महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर विश्वास नसल्यामुळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी कोल्हापुरात यावं लागतंय. आमदार सतेज पाटील यांचा महायुतीला टोला. आणि गोकुळ दूध संघातील सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं केलेल्या संकल्पाची पूर्ती. आज गोकुळनं पार केला 20 लाख दैनिक दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगानं केली आहे. याबाबतचा अर्ज आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलाय. या अर्जावर उद्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत पेच निर्माण झालाय. नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर, चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणुका 50% मर्यादा ओलांडली असली तरी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यास निवडणुकीला परवानगी मिळाली आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज दाखल करत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे. या अर्जावर उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता असून न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले. न्यायालयाने दिलेल्या 31 जानेवारीच्या डेडलाईनला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जर न्यायालयानं मुदतवाढ नाकारली तर आयोगाला अत्यंत घाईत निवडणुका घ्याव्या लागतील. याउलट 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्यास निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा पुढील 2 दिवसात होऊ शकते. दहशत माजवणारे, घोटाळा करणारे, भ्रष्टाचार करणारे, अवैध धंदे करणारे महापालिकेत नको असतील तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या, असं आवाहन माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथं झालेल्या सभेत बोलत होते. आमदार सतेज पाटील हे पुढच्या कोल्हापूरचं नव्हे तर महाराष्ट्रातलं एक आश्वासक नेतृत्व असून त्यांना कोल्हापूरकरांनी साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मिरजकर तिकटी इथं जाहीर सभा घेण्यात आली. खासदार शाहू महाराज छत्रपती हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेला माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरला कसं पुढं घेऊन जायचं हे व्हिजन असणारा एक आश्वासक नेता तुम्हाला लाभलाय. सतेज पाटील हे पुढच्या काळात महाराष्ट्रातलं एक आश्वासक नेतृत्व असून त्यांना कोल्हापूरकरांनी साथ द्या असं आवाहनही त्यांनी केलं. मध्ये दिसलं महानगरपालिकेच्या एक दिवस सगळ्या पेपरचे हेडलाईन काय पहा, सगळ्या पेपरच्या हेडलाईन आहेत उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या वेळेस दुसऱ्या दिवशी दहशत, लालच दाखवणे आणि खुनापर्यंत जाणारा महाराष्ट्र लोकांनी पाहिला. ही परिस्थिती का झाली महाराष्ट्राची? बिनविरोध झाले. 70 बिनविरोध होऊ शकतात. कसे होऊ शकले 70 बिनविरोध? त्याकरता काय काय या लोकांनी केलं, कशी दहशत केली, कशा लालची दाखवल्या आणि वेळप्रसंगी खून सुद्धा कसे केले.
तुम्हाला पुढचा महाराष्ट्र असा पाहिजे काय हा प्रश्न मी विचारेन. पटतोय का हा महाराष्ट्र तुम्हाला, का जो जिथं लोकशाही शिल्लक राहत नाही असं दिसतंय. लोकशाही काही काळामध्ये शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आपल्याला झालेली दिसते आहे. भाजपचं सरकार हे धर्माधर्मात वाद निर्माण करून पोळी भाजणारं सरकार आहे, तर काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेले नाही. महाराष्ट्रात इतके बिनविरोध कसे झाले, दहशत कशी माजली, खूनसुद्धा केले असा महाराष्ट्र तुम्हाला पाहिजे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 4-4, 5-5 हजार कोटीचे घोटाळे करायचे, ते पैसे राजकारणाला वापरायचे, ते पैसे तुमचे आमचे होते, जनतेचे होते. लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र आपल्याला पाहिजे का? दहशतीचा महाराष्ट्र आपल्याला पाहिजे का? अंमली पदार्थाचा हैदोस चाललेला दिसतो, तुमच्याकडे चालला का नाही मला माहित नाही. ड्रग्स हा प्रकार आलेला आहे, इंजेक्शन प्रकार आलेला आहे, काही गोळ्या आलेल्या आहेत. काय आलंय, कुठून येतंय, कोण पैसा कमवतोय, हे कुठून येतंय? या सरकार रोज फूट पडताना आम्हाला दिसत आहेत. हे कसं घडतंय? काही कंट्रोल आहे का नाही या सरकारचं जास्त संपतो याच्यावर? ही परिस्थिती आपल्याला दिसते. आणि अशा वेळेस तुमची महानगरपालिकेची निवडणूक आहे. तुमच्यावर एक जबाबदारी या निमित्तानं की या वेळेस तुम्हाला सरकारला इशारा द्यायचा आहे, सरकारला एक धाक दाखवायचा आहे की जर तुमचं वागणं नीट नसेल तर आम्ही तुमचा बंदोबस्त आम्ही करू, हे दाखवून द्यायची जबाबदारी ही तुमची आमची, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मतदान जे करायचंय ते महाविकास आघाडीच्या आमच्या या उमेदवारांना करायचंय. फक्त महानगरपालिकेचा नाही तर भविष्यात विधानसभा निवडणुकीवेळी सुद्धा जाहीरनामा तुम्हीच करा, पुढं राज्याचा कारभारसुद्धा तुम्हालाच करायचा आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी आमदार सतेज पाटील यांचं कौतुक केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना महायुतीकडून लोकांच्या हिताचं कमी आणि नेत्यांच्या हिताचं जास्त काम केलं जातं अशी टीका केली. त्यामुळे जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं. आमदार सतेज पाटील यांनी या ठिकाणची सभा म्हणजे यशस्वी सभा असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो झाला पण माणसं जमली नाहीत. मी कच्चा पैलवान नाही, कुस्ती जिंकल्याशिवाय हा पैलवान घरी जात नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. या महापालिकेची निवडणूक लागली त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे लोक काय म्हणत होते की काँग्रेस आणि शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही, असं त्यांचं चालू होतं की उमेदवार मिळणार नाहीत, एकतर्फी निवडणूक या ठिकाणी होईल. परंतु एकतर्फी या मैदानामध्ये कुठलं मैदान कुणाला मारायला बंटी पाटील साधा कच्चा पैलवान या ठिकाणी नाही. मैदानात एकदा आम्ही उतरलो, कुस्ती जिंकल्याशिवाय आम्ही घरला जात नाही, हा आमचा इतिहास या ठिकाणी. कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही, हा आमचा इतिहास आहे. 50 वर्षाचं थेट पाईपलाईनचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आज विरोधक माझ्यावर टीका करतायत, पण यातून ते थेट पाईपलाईन मीच आणली यावर शिक्कामोर्तब करत असल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत यामध्ये महिलांना प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं. KMTमधून महिलांना आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, शहरात विविध ठिकाणी 10 पिंक महिला स्वच्छतागृह, मोफत महिला आरोग्य तपासणी आदी तरतुदी जाहीरनाम्यात केल्याची माहिती त्यांनी दिली. मोठी शस्त्रक्रिया असेल तर महानगरपालिकेकडून 10,000ची तातडीची मदत, छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटरच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा जाहीरनाम्यातील योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. येत्या वर्षभरात संपूर्ण शहर खड्डेमुक्त करणार असून आमच्या सत्ताकाळात टक्केवारी बंद होणार असं आश्वासन त्यांनी दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला प्रचारासाठी आले. आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवढे यायचे राहिले तसा टोला त्यांनी लगावला. मी एकटा असलो तरी कोल्हापूरच्या जीवावर ही निवडणूक लढवत असून तुम्ही मला साथ देणार का असा सवाल केल्यावर सर्वांनी एकमुखानं साथ देणार अशी ग्वाही दिली. म्हणजे आज ही एकाएकी लढाई बंटी पाटील मी सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी लढतोय, ते फक्त आणि फक्त कोल्हापूरकरांच्या जीवावर लढतोय. तुम्ही मला साथ देणार का? तुम्ही मला साथ देणार का? तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं या कोल्हापूरचं चित्र मला बदलायचं आहे. या कोल्हापूरला एक नवं रूप द्यायचं आहे. या कोल्हापूरला एक दिशा द्यायची आहे. या कोल्हापूरच्या आकांक्षा आणि इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आणि या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर बहुमत हे काँग्रेस आणि शिवसेनेला द्यावं ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करताना त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला असल्याचं सांगितलं. बंटी साहेबांनी ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले, मात्र कोल्हापूरकरांना गद्दारी सहन होत नाही, त्यामुळे आजरेकरांची सीट पडली आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. यावेळी आमदार जयंत असगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सुनील मोदी, दिलीप पवार, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, आनंद माने, बाबासाहेब देवकर, राजेंद्र ठोंबरे, किसनराव कुराडे, मोहन पिसाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सेना भाजपच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांवर विश्वास नाही, म्हणूनच महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात यावं लागतंय असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय. प्रभाग क्रमांक 3 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभाग क्रमांक 3 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार सतेज पाटील यांनी रुईकर कॉलनी परिसरात मिसळ पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सेना भाजपच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांवर विश्वास नाही, म्हणूनच महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात यावं लागतंय असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय. लोकांची ताकद कमी पडते काँग्रेसबरोबर लढायची, म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यावं लागते. इथले लोकांची, इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची क्षमता अपुरी आहे, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणावं लागतं, मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं. त्यांच्या जोरावर ते निवडणूक लढवू शकतात का? ते कोल्हापूरकरांना विश्वास देऊ शकतात का? गॅरंटी देऊ शकतात का? मी गॅरंटी देतोय. मी एकट्याच्या ताकदीवर गॅरंटी लोकांना देतोय की मी हे करून दाखवणार, मी हे केलेलं आहे आणि उद्या करणार आहे. हा आत्मविश्वास मला आहे, कारण की माझा स्वतःवर आत्मविश्वास आहे, माझ्या विजनवर आत्मविश्वास आहे, माझे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर माझा कॉन्फिडन्स आहे की निवडून आल्यानंतर जे काम आम्ही सांगतो ते करतील. परंतु भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही की ते मतं मागायला गेले तर लोक मतं देतील का? शंका आहे, प्रश्नचिन्ह. एकनाथ शिंदेंना खात्री नाही की राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आंबेडकरांच्या भांडणात लोक आपल्याला मतं देतील का? त्यापेक्षा आपण गेलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतंय इथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी. यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी मी बाहेरून आलेलो नाही असं सांगत खासदार महाडिक यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. ही कॉलनी आमची आहे, ते नंतर कोल्हापुरात राहायला आले, त्यामुळं आमच्या कॉलनीत ते राहायला आलेत असं म्हणावं लागेल. त्यामुळं त्याचा विषय त्या ठिकाणी नाही. आणि कोल्हापूर शहर आमचं आहे, आमचा जन्म इथं झाला आहे, आम्ही या मातीतले आहोत. ते नंतर कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेले आहेत, त्यामुळे त्यांची कॉलनी नाही. यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार महेंद्र चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. यावेळी आमदार जयंत आसगावकर, सरलाताई पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार प्रकाश पाटील, रुपाली पाटील, किरण तहसीलदार यांच्यासह प्रवीण पुजारी, अमर बागी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. गोकुळ दूध संघानं आज प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. लाखो दूध उत्पादकांच्या सक्रिय सहभागामुळं तसंच संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळं हा संकल्प पूर्णत्वाला गेला असून दूध उत्पादकांचा विश्वास, सेवा सुविधा आणि संघटित प्रयत्नांचं हे फलित असल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. गोकुळ दूध संघानं स्थापनेपासूनच दूध उत्पादनाला केंद्रस्थानी ठेवून काम केलंय. विविध सेवा सुविधांचा आणि पारदर्शक कारभाराचा थेट परिणाम म्हणून दूध उत्पादकांचा गोकुळ दूध संघावर असलेला विश्वास अधिक दृढ झालाय. गोकुळच्या सभासदांनी नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हातात कारभार सोपवल्यानंतर या नेत्यांनी गोकुळचं दूध संकलन प्रतिदिन 20 लाख लिटर करण्याचा संकल्प केला होता. लाखो दूध उत्पादकांचा सक्रिय सहभाग आणि संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळं संघानं आज प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आज गोकुळ दूध संघानं एकूण 20,05,000 लिटर दूध संकलन केलंय. यामध्ये म्हैशीचं दूध 10,73,000 लिटर तर गाईचं दूध 9,32,000 लिटर इतकं आहे.
7 जून 2021 रोजी संचालक मंडळानं प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला होता. दूध उत्पादकांचा विश्वास, सेवा सुविधा आणि संघटित प्रयत्नांचं हे फलित असल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. सध्या संपूर्ण राज्यात आणि देशात अविश्वासाचं वातावरण आहे. सकाळी एका पक्षात असणारे दुपारी एका ठिकाणी आणि संध्याकाळी दुसरीकडेच असतात. अशा परिस्थितीमध्ये मी एकटा एकनिष्ठपणे उभा आहे. आपण सर्वांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कसबा बावडा लाईन बाजार परिसरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी सायंकाळी कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील मराठा कॉलनी, श्री कॉलनी, साईनाथ कॉलनी, निवारा पार्क, शिवतेज गल्ली, पद्मा पथक, एक खांबी गणेश मंदिर इथं भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्या संपूर्ण राज्यात आणि देशात अविश्वासाचं वातावरण असल्याचं सांगितलं. सकाळी एका पक्षात असणारे दुपारी एका ठिकाणी आणि संध्याकाळी दुसरीकडेच असतात. अशा परिस्थितीमध्ये मी एकटा एकनिष्ठपणे ठामपणे उभा आहे. आपण सर्वांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. यावेळी प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेसचे उमेदवार अर्जुन माने, सरोज सरनाईक, विनायक कारंडे, स्वाती येवलुजे यांनी मनोगतं व्यक्त केली. या प्रसंगी कसबा बावडा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 4 दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील दौलतनगरमधील रशीद सय्यद यांच्या घराला आग लागून त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज सय्यद कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. 4 दिवसांपूर्वी रशीद सय्यद यांच्या घरात आग लागली. या आगीमध्ये त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेवेळी सय्यद कुटुंबीय घराबाहेर असल्यामुळं जीवितहानी टळली. परंतु सय्यद कुटुंबियांचं या दुर्घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूर शहरातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिका निवडणूक प्रचारात व्यस्त असताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नुकसानग्रस्त सय्यद कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी दुर्घटनेची माहिती घेत सय्यद कुटुंबियांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. त्यांची ही आपुलकीची विचारपूस सय्यद कुटुंबियांना धीर देणारी ठरली. आम्हाला आनंद झाला. आमच्या घरचे आल्यासारखं झालं. ते नाही त्याने आम्हाला बांधून दिल्यासारखं झालं. त्याने आलेलं ऋतुराज दादा आमच्या घरापर्यंत आले. एवढं जळल्याला आमचं वरपर्यंत चढून बघितलं. इकडं शेजारांचं पण बघितलं. त्यांचं आम्ही धन्यवाद, आभार आहे आम्ही त्यांचं. आणि त्याने एवढं आलं तर आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यात आम्ही गंगेत न्हाल्यासारखं झाले. आणि खरोखर ऋतुराज पाटलांचा आम्ही कधीच विसरणार नाही त्यांना. कधीच विसरणार नाही त्यांना. त्यांनी आम्हाला एवढा पाठिंबा दिला की आम्ही साहेबांना हे करू शकणार नाही. खरोखर आणि लय भारी काय आमच्या घरात त्याने येऊन बघून गेली. तसं बांधून झाल्यावर झालं आम्हाला. चांगलं आमच्यासाठी देव माणूस आम्हाला धावून आला. ह्यो माणसाला आम्ही कधी विसरणार नाही. कारण एवढंच की आमचं ऋतुराज दादा पाटलांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं. बस आम्हाला धन्य झालो. बघा आम्हाला देऊ द्यात नाही देऊ द्यात कारण प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सय्यद कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या 4 चाकीला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ मोठा अपघात झालाय. बंगळूरहून कोल्हापूरला परतत असताना त्यांची 4 चाकी एका ट्रकला धडकली आहे. या अपघातात 4 चाकीचा चक्काचूर झाला असून पाटील यांच्या आई कमल आणि चालक राकेश ऐवळे यांचा मृत्यू झालाय. DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह 3 जण जखमी झालेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी अंबाई टँक परिसरात मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी मी कोल्हापूरकरांसाठी एक व्हिजन घेऊन स्वाभिमानानं ही लढाई लढत असून आपण सर्वांनी मला साथ द्यावी असं आवाहन केलं.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ अंबाई टँक परिसरातील शालिनी पॅलेस, हरिओम नगर परिसरात भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरसाठी एक विजन डोळ्यासमोर ठेवून मी काम करत असल्याचं सांगितलं. या लढाईत सर्वांनी मला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. एकटा या बाजूला लढाई करतोय, उलट्या बाजूला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आम्ही मोठी केलेली माणसं सुद्धा फसवून तिकडे गेले. म्हणजे ज्यांना इतर या भागातून मोठं केलं, ज्यांना सगळी ताकद दिली, माझ्या जीवावर ज्यांनी कामं सगळी या भागातली केली, 90% कामं जी काय असतील तिथं 100% झाली, त्याला सगळा माझा आशीर्वाद होता. मी सहकार्य केलं. एकटा माणूस तर करत असता तर मग सगळेच मोठे झाले असते. मी पाठबळ त्याला दिलं म्हणून तो मोठ्या ताकदीनं तुमच्यापर्यंत कामं करू शकला. हे माझं पाठबळ होतं 15 वर्षाचं, की बाबा हे सगळे निधी असेल, सगळा फंड असेल, ऋतुराज पाटील आणि आम्ही मुभा दिली, एक फ्रीडम दिलं की बाबा तू जवळच आहेस, तू सगळं काम कर म्हणून हे सगळं झालं. कोरल लेटर पॅडवर सह्या माझ्या त्याच्याकडे होत्या, म्हणजे कामासाठी, विकास कामासाठी. ही फ्रीडम मी त्या कार्यकर्त्याला दिलं म्हणून तो कार्यकर्ता मोठा झाला. यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार राहुल माने, नंदू पिसे, सुनील देसाई यांच्यासह परिसरातील अमरसिंह पाटील, कॅप्टन तानाजी खाडे, ॲडव्होकेट किशोर नाझरे, प्राध्यापक आनंदराव पाटील, प्राध्यापक तानाजी मोहिते पाटील, प्राध्यापक बाजीराव पाटील, राजू बारटक्के, यशवंत चव्हाण, डॉक्टर प्रफुल्ल पाटील, आतिश जगदाळे, लक्ष्मण कळंत्रे, रजनीगंधा पाटील, मीना भोसले, अश्विनी जगदाळे, पूनम आडके, अर्चना खाडे, जयश्री वासुदेव, सुनीता लोहार, उषा कळंत्रे, कल्पना शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जाती जाती धर्माधर्मात भेद करायचा, दंगली घडवायच्या आणि त्याच्यावर मतांची पोळी भाजून सत्तेवर यायचं, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पदं द्यायची, हेच भाजपचं खरं स्वरूप आहे, अशी घणाघाती टीका माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या वतीनं जवाहरनगर चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांकडून 81 जागांवर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाते. या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील जवाहरनगर चौकात शनिवारी सायंकाळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका करत आमदार सतेज पाटील हे पुढच्या काळातील आश्वासक नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना ताकद द्या असं आवाहन केलं. तुम्हाला तुमच्या हाताशी खूप चांगलं नेतृत्व बंटी पाटलांचं आलेलं आहे. या अशा नेतृत्वाला काय म्हणतात माहिती तुम्हाला? राजकारणाच्या भाषेमध्ये अशा नेतृत्वाला म्हटलं जातं आश्वासक नेतृत्व. आश्वासक नेतृत्व याचा अर्थ ज्या नेतृत्वाला दूरदृष्टी आहे, काहीतरी काय चांगली करण्याची इच्छा आहे आणि ते करून दाखवण्याची ताकदही आहे, अशा नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व म्हणतात. ते आश्वासक नेतृत्व म्हणजे बंटी पाटील पुढच्या काळातलं आश्वासक नेतृत्व महाराष्ट्राकरता बंटी पाटील, एवढं तुम्हाला सांगतो. आज सांगून जातो, लिहून ठेवा तुम्ही. पण तुम्ही ताकद दिली. शेवटी काय असतं, राजकारणी काम करील, कार्यकर्ता काम करील, पण शेवटी ताकद द्यायची असते ती जनतेला द्यायची असती, तर तो पुढे घडत जात असतो, आपलं कर्तृत्व दाखवत असतो. आणि म्हणून कोल्हापूरच्या जनतेला मी आवाहन करील की आपण सगळ्यांनी माननीय बंटी पाटील यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी, आदरणीय खासदार साहेबांच्या सोबत आणि सगळ्या आमच्या या कार्यकर्त्या आणि उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभं राहा. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन केलं. जगातला कुठलाही असा पक्ष नाही की ज्यानं सलग 50 वर्षे एखाद्या देशावर राज्य केलंय, पण तुमचा आणि आमचा काँग्रेस पक्ष हा 75 वर्ष सलग राज्य केलाय आणि त्यानंतरही मिळेल त्यावेळेला शट्टू मारून उतरतोय. लोकशाहीच्या रक्षणासाठी तुमच्याकडे ती जबाबदारी आलेली आहे. अख्खा महाराष्ट्र कोल्हापूरच्या नगरपालिकेकडे मार्गदर्शक म्हणून बघत असतोय. इथं काय घडतंय, इथं जे पिकतंय
तेच सगळीकडे विकतंय, इथं जे घडतंय तेच सगळीकडे घडतंय. त्यामुळं तुम्ही आता समोर बसलेल्यांना माझे हात जोडून, माझी खरं म्हटलं तर काही भगिनी आहेत, काही नातवंड आहेत माझ्या पिढीची, त्यांना हात जोडून सांगतो, तुमच्या देशात लोकशाही टिकायची असेल तर काँग्रेस पक्ष हा पुनर्जीवित झालाच पाहिजे, टिकलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे. आणि ते वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर, कोल्हापूरकरांच्यावर नियतीने दिलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद यांनी भाजपकडे कोणताच मुद्दा नसल्यामुळं हिंदू खतरे में है म्हणून मतं मागितली जातात, मात्र जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत सगळेच खतरे में आहेत असा टोला लगावलाय. ह्या देशात हिंदू खतरे में है, मुस्लिम खतरे में है. ऍक्च्युली ह्या लोकांच्याकडे काय मुद्दा नाही आहे. ह्यांच्याकडे मुद्दा होता राम मंदिरचा, ते पूर्ण झालं. ह्यांच्याकडे मुद्दा होता काश्मीरचा, ते पूर्ण झालं. आता ह्यांच्याकडे बोलायला काही नाही म्हणून हिंदू मुस्लिम ह्या लोकांनी लावलेला आहे. ह्याला बळी न पडता खरोखर मी तुम्हाला मनापासून सांगतो, माझा जितका अभ्यास आहे तेवढ्यावरच मी बोलतो. ह्या देशात ना हिंदू खतरे में आहे ना मुसलमान खतरे में आहे. ह्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक खतरे में आहे. जोपर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत हा देश खतरे में आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केली. या सभेला माजी महापौर जयश्री सोनवणे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, काँग्रेसचे उमेदवार पूजा शेटे, आलिया गोलंदाज, प्रवीण सोनवणे, दीपक थोरात, अरुण गवळी, गीतांजली हवालदार, सर्जेराव साळोखे, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक मलबारी, प्रसन्न वैद्य, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज प्रभाग क्रमांक 18 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सम्राटनगर इथं मतदारांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नसल्यानं ते आमदार सतेज पाटील यांच्यावर सातत्यानं टीका करतायत असं सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. मतदानाला अवघे 4 दिवस बाकी असून जाहीर प्रचाराला अवघे 2 दिवस उरलेत. प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसकडून अरुणा विशाल गवळी, गीतांजली महेश हवलदार, भूपाल महिपती शेटे, सर्जेराव शामराव साळोखे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सम्राटनगर इथं मिसळ पे चर्चा कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी जाहीरपणे विकास कामांची माहिती द्यावी असं आव्हान दिलं. काय भाजप बाबा काय केलं सांगा ना तुम्ही. कोल्हापुरातलं एखादं सांगा चांगलं उदाहरण बाबा, हे काही भाजपने केले, चंद्रकांत पाटलांनी केले, मुन्ना मडकरी केले सांगावं. चला एक सांगावं, माझं जाहीर आव्हान आहे. एक चांगलं काम त्यांनी सांगावं बाबा कोल्हापूरसाठी केले. तर आम्ही तर सांगतो पाडा वाचून दाखवतो. मी स्वतः कार्यकर्ता म्हणून पाडतो. तुम्ही कलेक्टर ऑफिस जाऊन बघा, साहेबांच्या काळात झाले. तुम्ही उच्च न्यायालयाची बिल्डिंग बघा, साहेबांच्या काळात. थेट पाईपलाईनचं तर तुमच्या समोर डोळ्यात मोठं उदाहरण आहे. पानसरे स्मारक बघा, रेड्याची टक्कर बघा, तुमचं रंकाळा बघा, राजाराम तलाव बघा, अनेक बोलण्यासारखं खूप आहे. अशी लिस्ट दाखवतो. तुम्ही एक सांगा काय केलं ते. कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी महायुतीचे स्थानिक नेते आणि उमेदवारांवर आक्रमकपणे टीका केली. आपण जेव्हा मतदान करणार आहोत तेव्हा मतदान करताना मला स्वतःला असं वाटतं, कार्यकर्ती म्हणून असं वाटतं की आपण इतिहास तपासून बघायला पाहिजे यापूर्वीच्या लोकांचा. ही जी मंडळी उभी आहेत ते कोल्हापूरचा विकास करण्यासाठी एकत्र आलेली आहेत का कोल्हापूरचे लचके तोडण्यासाठी एकत्र आलेली आहेत, याचं भान आपण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. कारण या सगळ्या मंडळींना तपासून बघितलं तर असं लक्षात येतंय हे खोके देणारे आणि खोके घेणारी मंडळी आहेत. या मंडळींना जर आपण निवडून दिलं आणि ते जर निवडून आले तर ते व्यवहार काय करतील, पुन्हा खोकं देण्याचा आणि घेण्याचाच व्यवहार करतील. ते विकासाची भाषा आत्ता जरी करत असले तरी प्रत्यक्षात करणार नाहीत.
माजी उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी भ्रष्टाचारी महायुतीला करवीरची जनता गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास व्यक्त केला. मी हत्ती आणून साहेबांचा शहरवासियांच्या तर्फे सत्कार केलेला आहे. करा ना तुम्ही, तुमच्यात दम असला तर. कशाला वल्गना करताय? काय केलं तुम्ही? फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केला. काही करायचं नाही, सत्ता मिळवायची. एकाकी लढा लागलेल्या आहेत. BBC लंडनवर बंटी साहेबांची बातमी आलेली आहे. जगातल्या अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे, सर्व देशातून या बंटी साहेबावर प्रेम करणारे अनेक मेसेज आलेले आहेत की काय ही ऊर्जा आहे बंटी साहेबांची. एकटा नेता आणि ही सगळी भाजपची, शिंदेसेनाची ही भ्रष्टाचारी फौज. पण करवीर नगरी, छत्रपती शाहूराजाची नगरी यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्यानं आमदार सतेज पाटील यांच्या नावाचा जप करण्यात त्यांचा वेळ जातोय असा टोला लगावला. विरोधकांच्याकडे कुठले मुद्दे नाहीत, ते सकाळी उठलं तर बंटी साहेबांचा जप करतात. मी भाषणं ऐकली त्यांची आणि त्यात आणि थेट पाईपलाईनचं पाणी पी. म्हणजे त्यांना दुसरे काय मुद्दे नाहीत. सकाळी उठायचं, दुपारी एखादं भाषण करायचं, रात्री एखादं भाषण करायचं आणि त्यामध्ये फक्त बंटी साहेबांच्यावर टीका करायची. कारण जर तुम्ही काही चांगलं केलं असेल, तुम्ही कोल्हापूरचा विचार केला असेल, तर कोल्हापूरमध्ये पुढं काय करायचं आहे हा 5 वर्षाचा ब्लूप्रिंट किंवा त्याचा प्लॅन तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आज कोल्हापूरचं जर प्रगतीचं तुमच्या मनामध्ये असेल तर कोल्हापूरचा विचार करून कोल्हापूरच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. पण ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही, तर फक्त बंटी साहेबांच्यावर बोलायचं एवढंच काम या मंडळींच्याकडे त्या ठिकाणी राहिलेलं आहे. यावेळी राजू साबळे, समीर कुलकर्णी, स्वप्नील राजपूत, संदीप पाटील, प्रशांत डवरी यांच्यासह परिसरातील तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पेठवडगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 जानेवारीला या निवडी होणार आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी जवाहर सलगर, अभिजित गायकवाड आणि गुरुप्रसाद यादव यांची नावं चर्चेत आहेत. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी अभिजित कदम, शीतल कोळी यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत 20 पैकी 15 जागा जिंकत यादव आघाडीनं सत्ता स्थापन केली आहे. विरोधी जनसुराज्य, ताराराणी, युवक क्रांती आघाडीला 5 जागा मिळाल्यात. त्यामुळं उपनगराध्यक्ष पदाची संधी यादव आघाडीच्या नगरसेवकाला मिळणार हे स्पष्ट आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी 12 जानेवारीला सकाळी अर्ज भरणं, त्यानंतर छाननी आणि उमेदवारी अर्ज माघार मुदत अशी प्रक्रिया असून माघारीनंतर आवश्यकतेनुसार उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे. मात्र पहिल्या टप्प्यात यादव आघाडीकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सध्या उपनगराध्यक्ष पदासाठी जवाहर सलगर, अभिजित गायकवाड आणि गुरुप्रसाद यादव यांची नावं चर्चेत आहेत. याशिवाय आणखी काही इच्छुकांची आघाडीच्या नेत्यांकडे उपनगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत. उपनगराध्यक्ष पदाबरोबरच 2 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणार आहेत. यासाठी यादव आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये पराभूत झालेले माजी नगरसेवक सचिन चव्हाण, संदीप पाटील, अभिजित कदम, सारिका कोंदकर, प्रणिता भोपळे, शीतल कोळी, अप्पासाहेब पाटील यासह यादव आघाडीच्या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या कार्यकर्त्यांची नावं चर्चेत आहेत. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 8मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अक्षता पाटील, ऋग्वेदा माने, भैया खेडकर आणि इंद्रजित बोंद्रे यांच्या प्रचारासाठी लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा, बलराम कॉलनी आणि जिव्हाळा कॉलनी परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कोल्हापूर महानगरपालिकेसाठीच्या प्रभाग क्रमांक 8मध्ये आज सकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार अक्षता पाटील, ऋग्वेदा माने, भैया खेडकर आणि इंद्रजित बोंद्रे यांच्या सहभागातून प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. भोर तालमीपासून या प्रचार फेरीची सुरुवात झाली. काँग्रेसचं चिन्ह असलेले स्कार्फ, झेंड्यांमुळं सवाद्य निघालेली ही प्रचार फेरी लक्षवेधी ठरली. लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा, बलराम कॉलनी, जिव्हाळा कॉलनी या परिसरातून निघालेल्या फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या फेरीच्या निमित्तानं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासाचा संकल्प समजावून सांगितला.
या प्रचार फेरीत राजेंद्र मोहिते, बंडा कोळापटे, अवी सावरतकर, ईश्वर लोखंडे, केतन खोंडल, बाबू खेडकर, दिलीप गायकवाड, अशोक गोलंदाज, उषा मोहिते, लक्ष्मी कोळापटे, साक्षी खेडकर, अमृता खेडकर, मयुरी खेडकर, अंजली कोळापटे, प्रियांका कोळापटे, संगीता अडुळकर यांच्यासह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. देशी गाईचं दूध मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्यामुळं अनेक जण त्याचा वापर वाढवू लागलेत. पण पशुपालक खिलार गाईंचं दूध उत्पादन कमी असल्यामुळं दूध व्यवसायासाठी म्हणून त्यांचं संगोपन करताना दिसत नाहीत. हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील तरुण शेतकरी अक्षय भरत ऐतवडे यांनी मात्र खिलार गाईचं संगोपन करत तिचं दूध उत्पादन दर दिवशी 14 लिटरपर्यंत नेलंय. ऐतवडे यांच्या गोठ्यातील चेरी नावाच्या गायीबद्दल पशुपालकांसह तज्ज्ञांमध्ये कुतूहल निर्माण झालंय. किफायतशीर दूध उत्पादनासाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी म्हैशींचं शेतकरी संगोपन करत असतात. हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा नदीकाठचं इंगळे गावसुद्धा याला अपवाद नाही. शेती आणि दुग्धोत्पादनातून या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाचा विचार केला तर शेतकरी HF जातीची गाय आणि मुर्हा जातीच्या म्हैशींनाच प्राधान्य देत असतात. देशी खिलार जातीच्या गायीचं दूध आरोग्यदायी असलं तरी दूध उत्पादन कमी असल्यामुळं शेतकरी खिलार जातीच्या गायीच्या संगोपनाकडं फारसं वळत नाहीत. इंगळीतील अक्षय भरत ऐतवडे यांनी मात्र खिलार जातीची गाय कमी दूध देते असा समज पुसून काढल्यानं त्यांच्या चेरी या खिलार गायीची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. ऐतवडे यांच्या गोठ्यातील चेरी ही खिलार जातीची गाय आज दर दिवशी तब्बल 14 लिटर दूध देतेय. अनेकांना हा चमत्कार वाटत असला तरी अक्षय यांनी यासाठी विशेष प्रयत्नसुद्धा केलेत. त्यांनी गायीसाठी उच्च दर्जाचं सिमेंट वापरण्यासह तिची चांगली सेवा केल्यामुळं खिलार गायसुद्धा चांगलं दूध देऊ शकते हे आता सिद्ध झालंय. उच्च शिक्षित ऐतवडे कुटुंबियांमध्ये पूर्वापार दुधाळ जनावरांचं संगोपन होतंय. 2018 साली आपल्या घरातही एक देशी खिलार गाय असावी या उद्देशानं त्यांनी एक देशी गाजरी खिलार कालवड घेऊन संगोपन करायला सुरुवात केली. पहिल्या वेताला या गायीनं 8 लिटर दूध दिलं. त्यानंतर आता ती 5व्या वेतात असून आता ती दर दिवशी 14 लिटर दूध देतेय. 7-8 वर्ष झालं आम्ही खिल्लार देशी गायमध्ये आम्ही प्रगती करालोय. देशी गाय आता आमची ही 14 लिटर दूध देते. माझं शिक्षण BCom झाले तरी पण आम्ही शिक्षण सोडून आम्ही देशी गायरांमध्ये आम्ही खूप प्रगती कराले. पूर्ण कुटुंब आम्ही देशी गायमध्ये ह्याची सेवा करण्यासाठी किंवा संगोपन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कमी दुधामुळं देशी खिलार गायींचं सांभाळ करणं परवडत नाही हा समज यामुळं पुसून काढत अक्षय ऐतवडे आणि कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या गोठ्यात 14 लिटर दूध देणाऱ्या गायीचं संगोपन केलंय त्याच पद्धतीनं अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा अशा जास्तीत जास्त दूध देणाऱ्या देशी खिलार गायी सांभाळणं परवडावं यासाठी अक्षय धडपडतायत. पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह NDDB या देशातील श्वेत क्रांतीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थेच्या सहकार्यानं या चेरी गायीपासून चांगलं दूध देणाऱ्या गायींची वंशावळ विकसित करण्याचा अक्षय यांचा मानस आहे. हिचं नाव आहे चिरी. मग आता ती बरोबर 5वं येत आहे. 5व्या येताला ती 14-15 लिटर दूध दिली आहे. शेतकऱ्यांचं समज आहे की खिल्लार दूध देत नाही, पण आम्ही त्यात चांगले संगोपन चांगले त्या ब्रीडिंग करून आम्ही तिच्यावर 14 ते 15 लिटर दूध काढलं आहे. आणि सगळ्यांच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांच्या घरोघरी खिल्लार हे बाळगलंच पाहिजे, का आपली संस्कृती आहे. आणि मुळात म्हणजे ही गाई आता चेरी नावाची गाई आहे. आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला तिला एक आकर्षक म्हणून तिला बोलवत आहेत आणि आम्ही 1-2 ठिकाणी जाऊन आले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद पण दिला. तर अजून पण त्यांना आकर्षक म्हणून सगळ्या कार्यक्रमाला आणि इकडं तिकडं आम्हाला आमंत्रण येत आहेत. आणि ठराविक NDDBवाले आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्याने आमची चर्चा करून त्याची पैदास कशी वाढवायची यावर आमची चर्चा चालू आहे. 14 लिटर दूध देणारी चेरी शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे.
त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि कर्नाटकांमधून सुद्धा अनेक शेतकरी अक्षय आयतवडे यांच्या गोट्याला भेट देत आहेत आणि चेरीबद्दल माहितीसुद्धा घेत आहेत. अक्षय यांनी ज्या प्रयत्नानं देशी खिलार गाईच्या दूध उत्पादनात वाढ केली आहे, त्या प्रयत्नांना पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत मिळाली तर देशी खिलार गाई दूध व्यवसायासाठी सांभाळणं शेतकऱ्यांना नक्कीच परवडणारं असून यातून लोकांनाही आरोग्यदायी दूध मिळणार आहे. चेरीसारखी सर्वाधिक दुग्धोत्पादनाची क्षमता असलेल्या खिलार गायींची पैदास वाढणं शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. एस न्यूजसाठी इंगळीहून रिजवान मुजावर. कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार सतेज पाटील यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चला भेट देऊन ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधला. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी काँग्रेस उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी आज सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चला भेट दिली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण छत्रपती शाहू महाराजांनी दिली. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेस उमेदवारांना पाठबळ द्या असं आवाहन केलं. याप्रसंगी उमेदवार विनायक कारंडे, स्वाती येवलुजे, सरोज सरनाईक, अर्जुन माने, पुष्पा नरुटे, सुभाष बुचडे यांनी देखील मनोगत व्यक्त केली. त्यानंतर ख्रिस्ती समाजाच्या वतीनं सर्व काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी चर्च काउन्सिल मेंबर्सचे फादर अँड्रो फर्नांडिस, फादर सायमन शिंगारे, ॲडव्होकेट ॲलन बारदसकर, विक्टर बेजोस, विन्सेंट जॉन, दिलीप आचार्य, जॉन भुतेलो, अल्फ्रेड रॉड्रिक्स, विक्टर कॅब्रल यांच्यासह ख्रिस्ती समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. पाणीपट्टी स्थिर, खड्डेमुक्त आणि कचरामुक्त मुंबई, पायाभूत सुविधा देण्याचं आश्वासन. 2017चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता असताना काय केलं? महायुतीच्या वचननाम्यावर काँग्रेसचा हल्लाबोल. नवी मुंबई विमानतळास दिबा पाटलांचं नाही तर नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय. काँग्रेसचा भाजपवर आरोप. गोंदियात 4 वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. गावात भीतीचं वातावरण. जीएसटी ऑफिसमधून मयूर दूध डेअरीच्या जप्त करण्यात आलेल्या मशिनरी स्क्रॅपचं टेंडर मिळवून देतो असं सांगून इचलकरंजीतील एका व्यापाऱ्याची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी रसूल बाबू शेख याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित रसूल बाबू शेख यानं इचलकरंजीतील चंदूर रोड परिसरातील तौफिक खान यांची भेट घेऊन तो जीएसटी कार्यालयात काम करत असल्याचं सांगत त्यांचा विश्वास मिळवला होता. त्यानं खान यांना मयूर दूध डेअरीच्या जप्त केलेल्या मशिनरी स्क्रॅपचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडून मार्च 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत टप्प्याटप्प्यानं 45 लाख रुपये बँक खात्यावर जमा करून घेतले होते. ही रक्कम मिळाल्यानंतरही शेख यानं खान यांना टेंडर मिळवून दिलं नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर घेतलेले पैसेसुद्धा दिले नाहीत. त्यामुळं तौफिक खान यांनी रसूल शेख विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी रसूल शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आज न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर रुई फाटा इथं कोल्हापूरहून इचलकरंजीच्या दिशेनं जाणारी चारचाकी रस्त्यालगतच्या एका टपरीमध्ये घुसली आहे. या अपघातात 3 जण किरकोळ जखमी झालेत. संतप्त जमावानं चारचाकीची तोडफोड करत नुकसान केलंय. हातकणंगले पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अक्कीवाट इथले महेश राजपूत हे आज सायंकाळी चारचाकीमधून कोल्हापूरहून इचलकरंजीच्या दिशेनं जात होते. रुई फाट्याजवळ आल्यानंतर त्यांचा ताबा सुटल्यामुळं चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये घुसली. यावेळी गणेश गायकवाड यांच्या पायावरून चारचाकीचं चाक गेल्यानं ते आणि अन्य 2 जण जखमी झालेत. या अपघातामुळं दुकानासह एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालंय. अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यावेळी जमावानं चारचाकीची तोडफोड केली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधून महाविकास आघाडीचे अनुभवी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आपण आजवर केलेल्या कामांची पोहोचपावती म्हणून या निवडणुकीत मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहतील असा विश्वास व्यक्त केलाय. छान कार्यक्रमात नाही 100% फिक्स आहे. कोणीही येऊ दे, काही प्रश्न नाही. तुम्ही 100% येणार यात काय बदल नाही. त्यात मी कोणावर लाख रुपये पैसे लावतो. माझे 1 लाख त्याचे 10,000 घेऊन. या आहेत कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया. या प्रभागातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, काँग्रेसचे माजी उपमहापौर संजय मोहिते, रोहित कवाळे, अश्विनी कदम हे निवडणूक लढवत आहेत. या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना समाजकारण आणि राजकारणाचा वारसा आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्यासह नगरसेवक म्हणून प्रतिज्ञा उत्तुरे यांनी लोकाभिमुख कामं केल्याचं नागरिक सांगतायत. भागातील प्रतिनिधी प्रतिज्ञा उत्तुरे गेली 10 वर्ष आमच्या भागाचे नगरसेवक आहेत. तिने केलेली विकास कामं ती 1 नंबरची आहेत. आमच्या भागात गेली जवळजवळ 20 ते 25 वर्ष पाण्याचा प्रश्न होता. तो प्रश्न तिने मार्गी लावून 1 नंबरचं काम केलेलं आहे. सर्व पाईपलाईन बदलून सर्वांना प्रत्येकाच्या घरी कनेक्शन स्वतःच्या ह्यानं दिलेले आहेत. त्यानंतर भागातील ड्रेनेज लाईन तिने संपूर्ण बदलून नवीन ड्रेनेज लाईन मोठी जवळजवळ 1 फुटाची ती नवीन घातलेली आहे. तसेच कचऱ्याची गाडी वेळेवर येऊन सर्व कचरा उठाव चांगल्या तऱ्हेने होतोय कामगार लावून. बाकीचे भागातील सर्व स्वच्छता 1 नंबरनं आहे. उमेदवार प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आजवर केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपल्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदार विजयी करतील असा विश्वास व्यक्त करतायत. प्रभाग क्रमांक 15 मधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ब वर्गामध्ये माझी उमेदवारी आहे. अनेक दिवस आम्ही प्रभागातून प्रचार करतोय, पण खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षातल्या कामाचा प्रतिसाद म्हणून अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीनं लोकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला आहे आणि एक सकारात्मक वातावरण आणि एक सकारात्मक दृष्टी बघायला मिळते. आणि लोक खऱ्या अर्थानं मला माझ्या गेल्या 10 वर्षातल्या कार्यकाळाची पोचपावती देतील याची खात्री वाटते आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही वचननामाही जाहीर केला. त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. ठराविकच मुद्द्यांवर बोलायचं झालं तर पंचगंगा प्रदूषण असेल किंवा प्रत्येक प्रभागामध्ये आरोग्य केंद्र सुसज्ज करणे किंवा कार्यरत करणे ह्या संदर्भातला असेल किंवा जो भ्रष्टाचार चालू आहे तो थांबवण्यासाठी अनेक म्हणजे एका मुद्द्यावर बोलता येणार नाही, बरेच मुद्दे आहेत. विशेष करून राजारामपुरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा 2015 ते 20 कालावधीमध्ये रस्ते, गटर्स, ड्रेनेज चेंबर्स, परत आपले स्टॉर्म वॉटर्स आणि ड्रेनेज लाईन्स असतील, हे जे आम्ही कामं पूर्णत्वास नेलीत ती खऱ्या अर्थानं पुढच्या काळातही नव्या प्रभागामध्ये पुन्हा त्याच पद्धतीनं आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि खात्री आहे की नक्कीच मला माझे मतदार माझ्या पाठीशी राहून माझ्या कामाची पोचपावती देतील. प्रभाग क्रमांक 15 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार,
सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच स्थानिक नेते मतदारांशी विविध माध्यमांमधून संपर्क साधत आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील दौलतनगर, शाहूनगर, शाहू कॉलनी या परिसरातील तरुण मंडळांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या शहर विकासाच्या संकल्पना समजून घेत या परिसरातील मंडळांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसचे उमेश देवाप्पा पोवार, धनश्री महेश कोरवी, पद्मावती काकासाहेब पाटील आणि उत्तम वसंतराव शेटके निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दौलतनगर, शाहूनगर आणि शाहू कॉलनी परिसरात गाठीभेटी घेतल्या. यावेळी या परिसरातील सर्व मंडळांनी एकमुखानं काँग्रेसच्या 4ही उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. 20 वर्ष झाले त्यांची मेहनत आहे आणि भैयाना या वर्षी आम्ही 100% निवडून आणणार. काय तरी होऊ द्या, देवाच्या कृतीने आम्ही निवडून आणणार. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या परिसरातील नवशा मारुती मंदिर, श्री दत्त मंदिर आणि श्री शाहूनगरचा राजा महागणपती या ठिकाणी भेटी देत दर्शन घेतलं. यावेळी सूर्यकांत काशीत, हनुमंत शिंदे, अलका ठोंबरे, शकुंतला पाटील, शोभा पाटील, संभाजी पाटील, शिवराम चिखलीकर, शंभू चव्हाण, डॉक्टर शशिकांत पाटील, यशवंत पाटील, विश्वास पाटील, अक्षय पाटील, अनिल दिवेकर, आबास माने, उदय धोंगडे, शशिकांत मोगने, महेश कोरवी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनी आज शहरात संचलन केलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी निवडणूक काळात जे कायदा मोडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालंय. पोलीस प्रशासनाच्या वतीनं खवरे मार्केट परिसरात आज मॉक ड्रिल करण्यात आलं. दंगल काबू नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. पोलिसांनी शहरातून पथसंचलन केलं. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केलं. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सचिन सूर्यवंशी, महेश चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत करवीर तालुक्यातील खेबवडे गावात महिलांची विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. या सभेत गावात स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी कापडी पिशव्यांचं वाटप, लोहयुक्त गोळ्यांचं वितरण आणि हळदी कुंकू असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपसरपंच संपत्ती बोगार होत्या. यावेळी खेबवडेचे सरपंच सुयोग वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी विद्या जाधव यांच्यासह सदस्य आणि महिला उपस्थित होत्या. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी आणि मतदान तसंच मतमोजणीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक प्रतिबंधनात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 78 सराईत गुन्हेगारांना कालावधीसाठी तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आलेत. संबंधितांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली असली तरी मतदान करून त्यांना पुन्हा तालुक्याच्या बाहेर जावं लागणार आहे. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी निवडणूक काळात सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करू शकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात BNSS 163(2) अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव इचलकरंजीतील कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर तहसीलदारांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित 78 गुन्हेगारांना 11 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत हातकणंगले तालुक्याबाहेर राहण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये संबंधितांना मतदानाची मुभा देण्यात आली आहे, पण मतदानानंतर त्यांना तात्काळ तालुक्याबाहेर जाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक शांततेत, निर्भय आणि सुरळीत पार पडण्यासाठी मदत होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन अखंड कार्यरत असणाऱ्या एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदा सलग दुसऱ्या वर्षी टर्फ क्रिकेट चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्साहानं सहभाग घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्याचा ताण असतो. या ताणातून मुक्तता मिळावी यासाठी अभिजित मुदगल आणि सहकाऱ्यांच्या पुढाकारातून एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टर्फ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी कळंबा इथल्या कृष्णराज टर्फवर ही स्पर्धा पार पडली. एसटीच्या प्रशासकीय, यांत्रिकी, भांडार, वाहतूक, धाव अशा विविध विभागांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा 14 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. रॉयल 11, DWS चॅलेंजर्स, स्टोअर इंडियन्स, अकाउंट वॉरियर्स या संघांनी अनुक्रमे पहिले 4 क्रमांक पटकावले. DWS सुपरस्टार्स, डॅशिंग ऑफिसर्स आणि CBS किंग्स हे संघ फेअर प्ले अवॉर्डचे मानकरी ठरले. सचिन गुरव, रोहित पाटील हे स्पर्धावीर ठरले. अभयसिंह देशमुख, यशवंत कांतोडे, प्रशांत करवंदे, संग्राम शिंदे, भानुदास मदने, संदीप भोसले, अनिल पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 50 वर्षावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा उत्साहानं या स्पर्धेत सहभाग घेतला. अभिजित मुदगल, अनिकेत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, निवडणूक आयोगाची मागणी. या मागणीवर उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. आमदार सतेज पाटील हे महाराष्ट्रातलं एक आश्वासक नेतृत्व, कोल्हापूरकरांनी त्यांना साथ द्यावी. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमधून आवाहन. कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या 4 चाकीला कर्नाटकातील चित्रदुर्ग जवळ भीषण अपघात. अपघातात पाटील यांच्यासह 3 जण जखमी, तर पाटील यांच्या आई आणि चालकाचा मात्र मृत्यू. महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर विश्वास नसल्यामुळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी कोल्हापुरात यावं लागतंय. आमदार सतेज पाटील यांचा महायुतीला टोला. आणि गोकुळ दूध संघातील सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं केलेल्या संकल्पाची पूर्ती. आज गोकुळनं पार केला 20 लाख दैनिक दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.